अखेर मराठा आरक्षणावरती तोडगा निघणार 5 मिनिटांपूर्वी सर्वात मोठा निर्णय संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे। आरक्षणाच्या आज चौथ्या दिवशी मराठा बांधवांसाठी सरकारने 5 मोठ्या खुश खबर दिलेल्या आहेत। या खुश खबर ऐकून संपूर्ण मराठा बांधव हे त्या ठिकाणी आता नाचू लागले आहेत। मराठा आरक्षणाचे एक घाव दोन तुकडे होणार आहे असं त्या ठिकाणी चित्र दिसू लागलं आहे। आज पहिल्यांदाच सरकारतर्फे शिंदे समितीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी टीमसह जरांगे पाटलांची भेट घेतली असून अत्यंत महत्त्वाची चर्चा याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी दिलेला आहे। 5 मोठ्या खुशखबरी त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। आजचा हा दिवस त्या ठिकाणी विजयाचा दिवस मानला जातोय। आंदोलकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असून आंदोलकांमध्ये त्या ठिकाणी जल्लोष सुरू झाला आहे। सरकारने मराठा बांधवांसाठी आज मोठी 5 निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत। संपूर्ण मराठा बांधव खुश झालेले आहेत। एकतर मोठा निर्णय आज रात्री त्या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आज रात्री फार त्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे। परंतु आज त्या ठिकाणी दिवसभर ज्या घडामोडी झालेल्या आहेत, जे निर्णय झालेले आहेत, त्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचे वातावरण त्या ठिकाणी मराठा बांधव अक्षरशः नाचू लागलेले आहेत। मराठ्यांचा गनिमी कावा अखेर यशस्वी झालेला आहे। मराठा आंदोलकांना प्रशासनाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। काय आहेत त्या मोठ्या 5 खुशखबरी, काय आहेत ते मोठे 5 निर्णय मराठा बांधवांसाठी झालेले, ज्यामुळे मराठा बांधवांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। आज दिवसभरात कोणत्या 5 खुशखबर आलेल्या आहेत आणि याचा मराठा आरक्षणावरती नेमका काय परिणाम होणार आहे, मराठा बांधव हे आनंदाने नाचू लागलेले आहेत। शिंदे समिती जरांगे पाटील यांच्यात नेमकं काय ठरलं आहे, शिंदे समितीनं अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिल्याच्या नंतर त्यावरती काय असा निर्णय झाला आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। तसेच मंत्रिमंडळाची एक विशेष उपसमिती नेमण्यात आलेली आहे, ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यावरती काय म्हणालेत, मोठ्या 5 खुशखबर आल्या आहेत। चला तर जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट, नेमकं आज दिवसभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलंय। 48 तास प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानामध्ये लाखो आंदोलकांच्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून उपस्थितांनाही त्या ठिकाणी संबोधित केलं। याशिवाय आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत, शांतता गडबड गोंधळ काही करू नका असं देखील त्यांनी सांगितलं। याशिवाय आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही हे देखील सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात मोठा अपडेट त्या ठिकाणी आता आपण जाणून घेणार आहोत। पहा मित्रांनो, 29 तारखेला सुरू झालेला उपोषणाचा आज त्या ठिकाणी चौथा दिवस, 2 दिवस हे उपोषण चालू आहे आणि याच दिवशी जवळपास 5 महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। 5 खुशखबर या संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना देण्यात आलेल्या आहे आणि यामुळे एक जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। बघा, आता मराठा बांधवांसाठी खरं तर हा एक मोठा विजय मानला जातोय, एक विजयाची पायरी त्या ठिकाणी आता मानली जाते। बघा मित्रांनो, आता याशिवाय मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू असताना त्या ठिकाणी मैदान अक्षरशः चिखलांनी भरलेलं होतं, बसायला जागा नव्हती। आंदोलकांना त्या ठिकाणी रस्त्यावर टँकर खाली आंघोळी करावी लागत असे। अशा संघर्षाच्या काळामध्ये एक गोड बातमी मराठा बांधवांसाठी आलेली आहे आणि या 5 ज्या काय गोड बातम्या आहेत, 5 निर्णय जे काय झालेले आहेत, ते मराठा बांधवांना मोठा यश देणार त्या ठिकाणी आहे। मराठ्यांचा गनिमी कावा अखेर त्या ठिकाणी आता यशस्वी झालेला आहे। बघा मित्रांनो, मराठी अजूनही चिखलात उभे राहून उपाशीपोटी एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे त्या ठिकाणी आरक्षण। बघा, आता यांच्या संघर्षाला फार मोठं यश त्या ठिकाणी आता मिळणार आहे। सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 5 मोठे आणि सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि याच निर्णयामुळे मराठा समाजाचे त्या ठिकाणी मराठा समाजाचे दिवस हे त्या ठिकाणी नक्की बदलणार आहेत। बघा, आता नेमके कोणते हे 5 निर्णय आहे, नेमक्या कोणत्या या 5 खुशखबरी आहे, ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होणार आहे आणि एक घाव 2 तुकडे होणार आहेत। चला तर जाणून घेऊयात आज दिवसभरामध्ये नेमकं काय घडलंय। बघा मित्रांनो, काल संध्याकाळपासूनच सरकार त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आरक्षण देण्याबाबत त्या ठिकाणी मोठ्या हालचाली त्या ठिकाणी सुरू झाले। मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक त्या ठिकाणी पार पडली। न्यायमूर्ती शिंदे यांनी देखील शिंदे समितीचा अहवाल घेऊन मनोज जरांगे पाटील यांची त्या ठिकाणी भेटीसाठी आझाद मैदान गाठलं। खरं या बैठकीमध्ये काय झालं असेल, या बैठकीनंतर काय घडलं असेल हे तुम्हाला पण माहीत नाही, कारण 4 ते 5 मोठ्या आनंदाचे निर्णय आता त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। बघा, आता याशिवाय आपण जर का पाहिलं तर जरांगे पाटलांनी आपली भूमिका न्यायमूर्ती शिंदेसमोर अतिशय स्पष्टपणे दाखवल्याशिवाय मला सातारा गॅजेटनुसार सर्व मराठा कुणबी एक आहेत, हैदराबादनुसार मराठवाड्यातील मराठी कुणबी एक आहेत, फक्त अंमलबजावणी यासाठी हवी, तुम्हाला यासाठी 1 तास सुद्धा त्या ठिकाणी देणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही आणि याच्यात कुठलीही तडजोड होणार नाही असं देखील जरांगे पाटलांनी सांगितलंय। याशिवाय कुणबी एकच आहेत या संदर्भातील सुद्धा परिपत्रक काढण्यात यावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। याशिवाय अनेक राजकीय पक्षाचे पुढारी देखील या मंचावरती आपल्याला दिसत आहे। सरकारने आंदोलकांवरची गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे अशी देखील मागणी जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी करण्यात येत आहे।
आणि यासोबत सरकारने त्या ठिकाणी सकारात्मक आवाज दिला आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता बाकी सर्व खटले मागे घेतले जातील असं आश्वासन त्या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे आणि यामुळे एकच आनंदाची लाट त्या ठिकाणी पसरली आहे. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जे काही 53 आंदोलकांनी आपला जीव त्या ठिकाणी गमावलेला आहे. यापैकी पात्र ठरलेल्या 23 जणांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी सामावून घेण्याचा निर्णय आता सरकारने जवळपास त्या ठिकाणी जाहीर केला आहे. अतिशय आनंदाची बातमी मराठा समाजासाठी असणार आहे. शिवाय पुढे येणाऱ्या 2-3 बातम्या शिवाय अतिशय महत्त्वाच्या आहे. त्याआधी आपण बघूयात की सातारा आणि हैदराबादचे जे काही गॅझेट आहे या अंमलबजावणीसाठी 1 मिनिटही मिळणार नाही. शिवाय बॉम्बे गॅझेटसाठी 2 महिन्याचा कालावधी देण्याची तयारी ही त्या ठिकाणी दाखवलेली आहे. बघा आता यानंतर दिवसेंदिवस सरकारवरती त्या ठिकाणी दबाव वाढत आहे आणि या दबावापोटी सरकारनं 5 निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आरक्षणावरती तोडगा निघाला असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही. शिवाय या निर्णयामुळे मराठ्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय. तर चला तर एकीकडे चर्चा सुरू आहे ते म्हणणं मुंबईत मराठा बांधव सुद्धा त्या ठिकाणी दाखल होत आहे. परंतु यामध्ये रविवारी मेगा ब्लॉक होता, परंतु हा मेगा ब्लॉक कॅन्सल करून सुद्धा रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक हा त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. आता रविवारी सुद्धा त्या ठिकाणी रेल्वे चालणार आहे. यामुळे मराठा आंदोलकांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळाला आहे. बघा आजचा दिवसा देखील फार त्या ठिकाणी नाट्यमय पद्धतीने गेलेला आहे. जे प्रकरण आता दिल्लीपर्यंत गेलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील सर्वतोपरीपर्यंत केले, अजितदादांनी सुद्धा प्रयत्न केले. तिसरा दिवस हा अत्यंत जो काय महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय जे काय आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा तिसरा दिवस जो काय आहे त्यामध्ये जे निर्णय म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे अशी अंमलबजावणी करा. याशिवाय हैदराबाद, सातारा, बॉम्बे गेझेट लवकरात लागू करा. याशिवाय नोंदी सापडलेल्या सर्वांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र द्या. याशिवाय आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. कायद्यात बसणार आणि टिकणार आरक्षण द्या असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा आंदोलकांनी दाखवलेली शिस्त पाहून आंदोलनाला आणखीन मुदतवाढ मिळणार हे त्या ठिकाणी नक्की आहे. शिवाय आंदोलन जवळपास आठवड्याभर चालेल अशी स्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे. आता महत्त्वाची बातमी आरक्षणावरती तोडगा कसा निघतो हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. पुढचा जो काय महत्त्वाचा निर्णय आहे तो लाखो मराठ्यांसाठी वंशावळ समिती जी काय संघटित करण्यात आली होती तिला देखील आता 30 जून 2026 पर्यंतची त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. हो अगदी तुम्ही बरोबर ऐकलं. बघा आता ज्यांच्या नोंदी निघणार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी आता आरक्षण मिळणार आहे. बघा आता याशिवाय प्रत्येक तालुक्याच्या सराव तहसीलदारांच्या आदेशाखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि यानुसार मराठा बांधवांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. शिवाय तहसीलदार मराठा वंशावळी चेक करून जात प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि यातील जो काय चौथा निर्णय जो काय आहे तो म्हणजे आंदोलकांनी शांततेतून चर्चा करून तोडगा काढावा यासाठी राज्य शासनाने देखील आता तयारी ही त्या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा मित्रांनो अशा पद्धतीचे 5 महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. बघा आता मराठा आरक्षण लढ्यातील एक मोठा विजय त्या ठिकाणी आता मानला जातोय. म्हणून दानगे पाटील लाखो मराठा बांधवांसह संघर्ष जो काय करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आता हे जरी असं असलं तरी अंतिम GR याचा अजून येणं बाकी आहे. याशिवाय निर्णयांच्या माध्यमातून आरक्षणाचा मार्ग थोडा का होईना त्या ठिकाणी सुकर झाला आहे. आपल्याला जे काय अपडेट्स नवीन आंदोलनाबद्दल मिळतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.